शारदाताईंची मोठी मुलगी तृप्ती हिच्या लग्नाला 2 वर्ष उलटून गेली होती. पण लग्नामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीतून त्या अजून सावरल्या नव्हत्या. तेवढ्यातच त्यांना त्यांची दुसरी मुलगी सीमा हिच्यासाठी लग्नाचा चांगला प्रस्ताव आला. एक मुलगा आणि 3 मुलीच्या आई असणाऱ्या शारदाताईंना आपल्या मुलीचं लवकरात लवकर लग्न करायचं होतं. सीमाचं लग्नाचं वय सुद्धा झालं होतं. अशा परिस्थितीत हा लग्नाचा प्रस्ताव आल्यामुळे त्या विचारात पडल्या. मुलाच्या घरच्यांना हुंडा नको होता, पण त्यांना वधूसाठी 10 तोळे दागिने हवे होते. या महागाईच्या काळात 10 तोळे सोन्याची मागणी ऐकून शारदाताईंना धक्काच बसला. त्यांची सर्वात मोठी मुलगी तृप्ती हिचं नुकतंच लग्न झालं होतं. अशा परिस्थितीत इतक्या लवकर दागिन्यांसाठी पैशाची व्यवस्था करणं खूपच अवघड होतं. पण लगेचच त्यांना आपली सून स्नेहलच्या दागिन्यांचा विचार आला. शारदाताईंनी ठरवलं की त्या आपली मुलगी सीमाच्या लग्नात त्यांच्या सुनेचे म्हणजे स्नेहलचे दागिने देतील. असो, स्नेहलच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. ती नववधू नाही जी दागिने घालून सगळीकडे मिरवेल. ते दागिने तसेही फक्त लॉकरमध्ये ठेवावे लागत होते. त्यामुळे ते सुनेचे दागिने सीमाला लग्नात देईन असे त्यांना वाटत होते. कारण केवळ दागिन्यांसाठी इतके चांगले नाते गमावणे त्यांना मान्य नव्हते. या विचाराने त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि नवरा रमेश रावांना म्हणाल्या, तुम्ही मुलाकडच्या लोकांना सांगा आम्ही 10 तोळे सोनं देण्यासाठी तयार आहोत. एवढे दागिने कुठून येणार? तुझ्याकडे कानातल्यांशिवाय दुसरे कोणतेही दागिने नाहीत. आता माझ्याकडे दागिने घेण्या इतके पैसेही नाहीत. आपण तृप्तीकडेही काही मागू शकत नाही. सीमाचं लग्न कसंही जमवलं तरी आपली तिसरी मुलगी प्रिया बाकी आहे. तिच्या लग्नाचा सुद्धा बघावं लागेल. आपल्या मुलाने सचिनने कारकून असूनही तृप्तीच्या लग्नात आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला आहे. आता सीमाच्या लग्नासाठी एवढ्या पैशांची व्यवस्था तो कसा करणार? असे रमेशरावांनी शारदाताईंना विचारले. अहो, हे नाते मोठ्या कष्टाने जुळले आहे. मुलाची काही मागणी नाही. होय, ते नक्कीच म्हणाले आहेत की तुम्ही तुमच्या मुलीला 10 तोळे दागिने द्या. त्यामुळे आपण एवढं तर केलंच पाहिजे, असं शारदाताई म्हणाल्या. शारदाताई आणि रमेशराव यांना 4 मुले, तृप्ती, सीमा आणि प्रिया अशा 3 मुली आणि एक मोठा मुलगा सचिन. सचिन बँकेत कारकून होता. त्याचं लग्न स्नेहलशी झाले होते. स्वतःच्या लग्नानंतर त्याला तृप्तीचं लग्न करावं लागलं. त्यासाठी त्याने वैयक्तिक कर्ज घेतलं होतं, जी रक्कम अजूनही पगारातून कापली जात होती. अशा परिस्थितीत रमेशरावांना सीमाच्या लग्नासाठी सचिनकडून काहीही मागायचे नव्हते. पण आपल्या बहिणीच्या लग्नात हातभार लावणे हे सर्व भावाचे कर्तव्य असल्याचे शारदाताईंनी सांगितले. त्यामुळे सचिनला जे काही जमेल ते त्याला करावेच लागणार आहे, असं शारदाताई त्याला म्हणाल्या. रात्री जेव्हा सचिन बँकेतून आला तेव्हा शारदाताई आणि रमेशराव त्याच्यासोबत सीमाच्या लग्नाची चर्चा करू लागले. सचिन म्हणाला, बाबा, आधीचं कर्ज अजून फेडलेलं नाही. माझ्याकडेही इतके पैसे नाहीत. अशा परिस्थितीत 10 तोळे सोन्याचे दागिन्यांसाठी किमान 4.5 ते 5 लाख रुपये लागतील. ते सोडून लग्नात 100 खर्च असतील ते वेगळे. तृप्तीचं लग्न होऊन 2 वर्षही झाले नाहीत. मग इतक्या पैशाची व्यवस्था कुठून करणार? हे खरं आहे की गावात एका जमिनीचा तुकडा आहे, तेही विकून टाकले असते. पण मग प्रियाच्या लग्नासाठी पैसे कुठून आणणार? आणि तसंही गावातील जमीन यावेळेस विकली तर हवे तितके पैसे मिळणार नाही, असं रमेशराव म्हणाले. बाबा, प्रिया सध्या 12वी मध्ये शिकत आहे. तिच्या लग्नाला अजून वेळ आहे. सध्या सीमाच्या लग्नाचा विचार करा. आपण मुलाकडच्या लोकांना असं सांगूया की स्वागत करण्याशिवाय आपण दुसरे काही करू शकत नाही, असं सचिन म्हणाला. काय म्हणतोस? तसंही मुलीला रिकाम्या हाताने निरोप देता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या मुलीला कमीत कमी 10 तोळे दागिने तर द्यावेच लागतील, असं शारदाताई म्हणाल्या. त्यावर सचिन म्हणाला, आई, मनापासून देणे आणि मागणी पूर्ण करणे यात फरक आहे. मागणी म्हणजे हुंडा देणं असं झालं. या गोष्टीला नीट समजून घे. बघ बाळा, 10 तोळे सोन्यासाठी हे नातं तोडून देणं योग्य नाही. आपल्याला यासाठी काही ना काही करावंच लागेल. अगं आई, पण इतके दागिने काही पैशात होऊ शकत नाहीत. जर आपण सोनाराकडून काही उधारी जरी घेतली तरी आपल्याला कमीत कमी 5% रोख रक्कम द्यावी लागेल. तुझ्याकडे सुद्धा कानातले सोडून इतर कोणताच दागिना नाही. आता तूच सांग, आपण काय करायचं, असं सचिन अगदी चिंतेच्या स्वरात म्हणाला. त्यावर शारदाताई म्हणाल्या, बाळा, तू वाईट म्हणून घेऊ नकोस. तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. सुनबाई स्नेहलचे दागिने लॉकरमध्ये असेच पडून आहेत. तेच दागिने आपण सीमाला देऊ. शेवटी सीमा ही तुझीच बहीण आहे. कर्ज घेऊन लग्न करा किंवा बायकोचे दागिने घेऊन लग्न करा, या दोघांपैकी जे करायचं आहे ते तुलाच करायचं आहे.
त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तू सूनबाईचे दागिने बहिणीला दे. अशा गोष्टी प्रत्येक घरात होत राहतात. हे तू काय बोलत आहेस? सुनबाईला तिचे सर्व दागिने तिच्या माहेरून मिळालेले आहेत. ते स्त्रीधन आहे. आपण ते कसं काय घेऊ शकतो असं रमेशराव म्हणाले. अहो, हे तुम्ही काय बोलत आहात? नणंद सुद्धा स्नेहलची जबाबदारी आहे. आणि वरून मोठी वहिनी, तिला सुद्धा नंदेला काहीतरी द्यावं लागेल. दागिने दिले तर काही बिघडणार नाही. सर्व वहिनी आपल्या नंदेला आपले दागिने देतात. तुमच्या बहिणीच्या लग्नात माझे दागिनेही घेतले गेले होते. त्यावेळेस मी काहीही बोलले होते का? शारदाताई रमेशरावांना भूतकाळातील गोष्टी आठवण करू देऊ लागल्या. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. अगं, पण एकदा दागिने दिले की पुन्हा बनवता येत नाहीत. त्यामुळे असा विचार करणं थांबव. आपण दुसरा उपाय शोधू, रमेशराव म्हणाले. बाबा, आई बरोबर बोलत आहे. सीमाच्या लग्नात आपण स्नेहलचे दागिने सीमाला देऊ. आई, तू लग्न ठरव. एवढं बोलून सचिन त्याच्या खोलीत निघून गेला. मुलाचे बोलणे ऐकून शारदाताईंना खात्री पटली की खरंच आपल्या मुलाला त्याच्या आईवडिलांच्या समस्या समजतात. मुलगा असावा तर असा. पण रमेशरावांना आपल्या सुनेचे दागिने मुलीला देणे योग्य वाटले नाही. बायको आणि मुलाची संमती असूनही ते चिंतित होते. रात्री झोपताना सचिन स्नेहलला म्हणाला, मी एक गोष्ट सांगू का? बोल. सीमाला तिच्या लग्नासाठी दागिन्यांची गरज आहे आणि सध्या घरात पैशांची खूप अडचण आहे. सीमासाठी आलेलं मुलाचं स्थळ खूप छान आहे. ते फक्त मुलीला 10 तोळे दागिने देण्यास सांगत आहेत. सध्या माझ्याजवळ इतके पैसे नाहीत. कोणीही किती कर्ज देईन. मला असे वाटते की तू तुझे दागिने सीमाला दे. सचिनचे बोलणे ऐकून स्नेहल काही क्षण विचार करत राहिली. मग म्हणाली, ठीक आहे, मी माझे दागिने देईन. त्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. सचिनने लॉकरमधून दागिने आणून ठेवले होते. कुळदेवीच्या पूजेत सचिन आणि स्नेहल बसले होते. आज स्नेहलने तिच्या लग्नातले दागिने शेवटचे घातले होते. कारण तसही लोक इतके दागिने लग्नातच घालतात. नाहीतर मुलांच्या संगोपनात जीवन असंच निघून जातं आणि मग बायका पुन्हा सोनं काही बनवत नाहीत. स्नेहल विचार करायची की ती तिचे दागिने तिच्या मुलांना देईल. पण परिस्थिती, सचिन दागिन्यांनी भरलेल्या स्नेहलकडे पाहत होता. लग्नाला 10 वर्ष झाली तरी 2 मुलांची आई स्नेहल खूपच सुंदर दिसत होती. दागिन्यांनी ती मडलेली होती. सचिनने भरलेल्या डोळ्यांनी स्नेहलकडे पाहिलं. उद्या हे दागिने सीमाचे होतील हा विचार त्याच्या मनात आला. मात्र कुळदेवीच्या पूजेच्या कार्यक्रमात ते मूकपणे सहभागी झाले. इकडे सोनाराच्या दुकानात रमेशराव आपल्या जुन्या सोनाराला म्हणाले की मी तुमचे कर्ज 6 महिन्यात फेडून देईन. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न नुकतंच झालेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे पैशांची चणचण आहे. म्हणूनच मला काही दिवसांची मुदत द्या. त्यावर सोनार म्हणाला, भाऊ, तुमचं बरोबर आहे. फक्त काही दागिन्यांची गरज असती तर मी दिले असते, पण 10 तोळे? तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? रमेशरावांनी सोनाराला विचारले. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो दादा, पण मला एका महिन्यापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्यांचा धोका पत्करायचा नाही. तसही लग्नाच्या तारखा जवळच आल्या आहेत. सोनाराने आपली असहाय्यता व्यक्त केली. रमेशराव निराश होऊन परत निघाले. तितक्यात त्यांच्या खांद्यावर एक हळूवार स्पर्श जाणवला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर मोठी मुलगी तृप्ती तिचा नवरा समीर सोबत उभी होती. ती बहिणीसाठी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी काही हलके सोन्याचे गिफ्ट खरेदी करायला आली होती. पती पत्नी दोघांनीही वडिलांचे म्हणणे ऐकले होते. तृप्ती म्हणाली, बाबा, काळजी करू नका. मी पण तुमची मुलगी आहे. माझेही कर्तव्य आहे. तुम्हाला नको असेल तर वहिनीचे दागिने घेऊ नका. मला दिलेले दागिने सीमासाठी वापरा. नाही, मुलीचे दागिने परत घेऊ नये, रमेशराव म्हणाले. तुम्हाला असं योग्य वाटत नसेल तर मी काही पैशांची व्यवस्था करून नवीन दागिने विकत घेईन आणि सीमाला देईन. नाही, दागिने मुलींकडून घेणे योग्य नाही. बाबा, मी तुम्हाला कर्ज म्हणून देते. तुम्हाला होईल तेव्हा हळूहळू माझे पैसे मला परत द्या. हो बाबा, हे आमचंही कर्तव्य आहे, तृप्तीचा नवरा समीर म्हणाला. सोनारानेही तृप्तीचा आवाज ऐकला. तृप्ती सोनाराला म्हणाली, काका, 2 दिवसात अर्धे पैसे देते. पुढच्या महिन्यात राहिलेले अर्धे पैसे देईन. आमचं लग्न घर आहे म्हणून थोडंसं सांभाळून घ्या. ठीक आहे मुली. पुढे समीरने विचारले, उद्यापर्यंत दागिने पूर्ण होतील ना? समीरने त्याच्या मित्राकडून आणि काही स्वतःच्या बचतीतून पैसे काढून अर्ध पेमेंट केलं. दुसऱ्या दिवशी सोनाराने स्वतः दागिने रमेशरावांच्या घरी पोहोचवले. सोनाराच्या हातून दागिन्याची पेटी घेताना शारदाताई आश्चर्यचकित झाल्या. त्यांना ते आपल्या सुनेचे दागिने वाटत होते. ही मदत कोणी केली? दागिना नवीन बनवून आणलं आहे हे ऐकून स्नेहललाही आश्चर्य वाटले. यामागे समीर आणि तृप्तीचे सहकार्य होते हे कोणालाच माहित नव्हते. तृप्तीने रमेशराव यांना हे घरातील कोणालाही सांगण्यास मनाई केली होती.
रमेशराव एवढंच म्हणाले. सोनार उधारीवर दागिने देण्यास तयार झाला आहे. त्याला ते हळूहळू पैसे फेडायचे आहेत. तृप्तीच्या मदतीने सुनेच्या अंगावरील दागिने मोडण्यापासून वाचले. त्यामुळे रमेशरावांच्या मनावरील ओझं हलकं झालं. सचिन विचारत होता, बाबा, तुम्ही हे सर्व कसं सांभाळलं? घरात दागिने होते, मग तुम्हाला उधारीवर घेण्याची काय गरज होती? बाळा, स्नेहल खूप चांगली मुलगी आहे. जिला एकदा विचारल्यावर स्वतःचे दागिने द्यायला तयार झाली. आपले दागिने आपल्या मुलांना वारसा म्हणून द्यायला प्रत्येक स्त्रीला आवडत असतं. तसंच आपल्यासारख्या मध्यमवर्ती लोकांच्या घरात एकदा का दागिने अंगावरून उतरवले की परत नवीन बनू शकत नाही. आणि तसंही स्त्रीचं धन म्हणजे तिचे दागिनेच तर असतात. मी गुन्हा करतोय असे मला वाटत होते. सीमा माझी मुलगी आहे. तिच्यासाठी एखाद्याच्या मुलीच्या अंगावरील दागिने काढणे योग्य नाही. शेजारी उभ्या असलेल्या स्नेहलने हे सर्व ऐकले आणि म्हणाली, माझा दागिना माझा नवरा आणि तुम्ही आहात. माझा आनंद तुमच्या आनंदात आहे. वेळ आल्यावर सून सासऱ्यांना मदत करणार नाही तर कोण करणार? शेवटी सासर म्हणजे सुनांचेच घर असते. स्नेहलच्या विचाराने शारदाताई भारावून गेल्या. काही दिवस असेच निघून गेले. आज सीमाचं लग्न होतं. सीमासोबतच तृप्ती आणि स्नेहलच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. हे पाहून शारदाताई आणि रमेशरावही खुश झाले. मुलीच्या मदतीने सोन्याचे दागिने मोडण्यापासून वाचले. रमेशराव, तृप्ती आणि तिचा नवरा समीर यांचे आभारी होते. तर मित्रांनो, कुटुंबामध्ये एकमेकांचा आधार आणि एकमेकांची मदत फारच गरजेची असते. आज नंदेमुळेच वहिनीच्या अंगावरचे दागिने मोडण्यापासून वाचले. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवीन कथांसोबत. धन्यवाद.